एखाद्या दिवशी भाजीला आणायचं राहून जातं. मग नक्की भाजीला काय बनवायचं आपल्या सगळ्यांसमोर मोठा प्रश्न पडत असतो. मग अशा वेळेस सुचत नसते ती म्हणजे चमचमीत रसरशीत दही बटाट्याची रेसिपी. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार बटाटे कमी अधिक करू शकता. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बटाटे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाजारात सुके कोरडे असे छान बटाटे आपल्याला उपलब्ध आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्यासाठी बटाटे घेऊन ठेवले की अगदी छान मस्त कोरडे बटाटे आपल्याला मिळतात. तर इथे पहा, मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला बटाटे चोळून छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने बटाटे चिरून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्हाला इथे मी एक बटाटा चिरून दाखवलेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे बटाटेसुद्धा मी चिरून घेते. घरामध्ये कधी भाजीला काही नसेल तर सगळ्यांच्याच घरामध्ये बटाटे उपलब्ध असतात. तर तुम्ही या पद्धतीने बटाट्याची ही भाजी बनवली ना, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तरी तुम्ही इथे पाहू शकता, मी सगळे बटाटे चिरून घेतलेले आहेत. खूप जास्त आपल्याला बटाट्याच्या बारीक फोडी करायच्या नाही आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने बटाटा सगळा हा चिरून घ्या. बटाटा चिरल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचा, म्हणजे बटाटा लाल पडणार नाही. पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपण दुसरी तयारी करूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा धने, 1 चमचा धने घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 मोठा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि छान खमंग आपल्याला तीळ, धने भाजून घ्यायचे आहेत. धने, तीळ घातल्यामुळे ना भाजीला छान अशी चव येते. तर तुम्ही ते पाहू शकता, धने, तीळ छान भाजलेले आहेत. तर एका साईडला काढून घेते. त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर इथे मी 1 वाटी सुकं खोबऱ्याचे काप करून घेतले होते. तेलावरती सुकं खोबरं घालायचं आणि छान रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा अगदी मस्त येतो. खोबरं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला इथे मी मोठे 2 आकाराचे कांदे चिरून घेतले होते. तर कांदासुद्धा आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर एका ताटामध्ये इथे मी सगळं काढून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला लसूण, आलं आणि कोथिंबीर घ्यायची आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे कोरडे मसाले वाटून घ्यायचे. धने, पांढरे तीळ, खोबरं आधी इथे मी वाटून घेते. खोबरं आधी वाटून घेतलं की छान बारीक एकसारखं होतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी खोबरं वाटून घेतलेलं आहे. खोबरं वाटल्यानंतर बाकीचं सुद्धा साहित्य आपल्याला त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर, आलं, लसूण, भाजलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. पाण्याची गरज पडली तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे वाटण वाटून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घातलं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. अजिबातसुद्धा वाटताना पाण्याचा वापर केलेला नाही. एकसारखं छान असं बारीक वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. वाटण बारीक वाटलं की भाजीसुद्धा अगदी एकसारखी होते. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं. तुम्ही या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवली ना, तर नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी मागून मागून खातील. एवढ्या मस्त चवीची बटाट्याची भाजी तयार होते. फोडणीमध्ये कढीपत्ता, हिंग घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि 1 मिनिटं तेलावरती छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आपण हे सगळं वाटण भाजल्यामुळे खूप जास्त परतायची गरज पडणार नाही. त्यामुळे 1 मिनिटं तेलामध्ये छान वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर काही बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपल्याला मटण मसाला घालायचा आहे. तुम्ही मटण मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला वापरला ना तरी या ठिकाणी चालणार आहे. मसाले परतत असताना त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे.
म्हणजे मसाले छान व्यवस्थित परतल्या जातात. तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं होतं, तेच पाणी आपल्याला वाटणावरती घालायचं आहे. मसाले घातल्यानंतर पाणी घातलं आणि त्यानंतर वाटणामध्ये छान व्यवस्थित परतवून घेतलं ना, तर भाजीला रंगसुद्धा अगदी छान येतो. तर इथे पाहू शकता मसाले छान परतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर वाटणामध्ये छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद्या दिवशी घरात भाजीला काही नसेल आणि अचानक जर पाहुणे आले ना, तर त्यांना या पद्धतीने बटाट्याची भाजी करून खाऊ घाला. तुमच्याकडे रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. अगदी नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा महागे पाडेल एवढी चमचमीत ही बटाट्याची भाजी तयार होते. तुम्ही पाहू शकता वाटणाला मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि ह्या भाजीचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. बटाटे छान वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स केले की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. कोणतीही रस्साभाजी बनवत असताना त्यामध्ये गरम पाण्याचा वापर केला ना की भाजीला चव अगदी मस्त येते. तर तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी अधिक करू शकता. गरजेनुसार पाणी घातलं, छान एकसारखं मिक्स केलं की ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी छान मस्त बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बटाटे मस्त शिजलेले आहेत. भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर गरमागरम आपली ही बटाट्याची भाजी ना तयार झालेली आहे. गरमागरम भातासोबत भाकरीसोबत मस्त तुम्ही भाजी चुरून खाऊ शकता. तर चला तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल. तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.